हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? आनंदी आहात ना? तर मित्रांनो, आज आपल्याला सकाळी सकाळी भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं आहे इंदिरानगरवरून आहे ना, आपल्याला त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावरती आहे ना स्वामी समर्थ केंद्राच्या लेडीज घेऊन जायचे आहे. तर त्यासाठी आता आपण बघा निघालेलो आहे आता. तर चला, ओके. मित्रांनो, सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला आहे. रात्री सुद्धा पाऊस चालू होता, आत्ता थोडासा थांबलेला आहे, नाही तर रात्री सुद्धा पाऊस चालूच होता. हे बघ, सर्व वातावरण बघा कसं आहे. एकदम ढगाळ वातावरण आहे. 9 वाजले तरी सूर्यप्रकाश काहीच नाही अजिबात. तर चला, इंदिरानगरच्या स्वामी समर्थ केंद्रावर जाऊ आणि त्या महिलांना घेऊन ये ना आपण त्र्यंबकेश्वरला गुरुपीठावरती जाऊ. ओके. बघा मित्रांनो, हा आहे बनकर चौक, काठेगल्लीचा बनकर चौक आहे. आणि अजून दुकानं काही उघडली नाही, बरेच बघा सर्व बंद दिसत आहे दुकानं. मात्र हे फुल हारांचे दुकानं बघा आलेले सकाळी सकाळी. नवरात्री सुरू झाल्यामुळं फुल हारची दुकानं मस्त लागलेली सकाळी सकाळी. गार वातावरण एकदम थंड झालेलं आहे, गार वारं वाहून राहिलेलं आहे. त्यामुळे जरा फ्रेश वाटतंय मस्तपैकी, पण थोडी थंडी पण वाजतीये. छान वाटतंय, वातावरण तर छान आहे, पावसाळी वातावरण आहे. हा बघा काठेगल्ली सिग्नल आहे आता, आणि सिग्नल सुटलेला आहे. अजून काही दुकानं उघडलेली नाही, बरी बंदच आहे दुकान अजून. हे मात्र स्वीटचं दुकान फार लवकर उघडलेलं, स्वीटचं दुकान उघडे. बाकी हे बघा सर्व दुकानं बंद आहे बघा. आणि मित्रांनो, आपल्याला नेहमी नाक्यावर जाताना येताना श्री गणेश मंदिर लागत राहतं बघा. हे विघ्नहर्ता गणेश मंदिर. तर सकाळी सकाळी मस्त दर्शन होत राहतं, बरं वाटतं. लांबून का होणं पण दर्शन होत राहतं. आणि बघा आता हा आला नागजी चौक. आता आपल्याला इथूनच आहे ना, लेफ्ट मारून आहे ना, डायरेक्ट इंदिरानगरला जायचं आहे स्वामी समर्थ केंद्रावरती. हा सरळ रस्ता आता इंदिरानगरला जातो. हे बघा, हे मित्रांनो, ही आली नासर्डी नदी. हे बघा, हे बघा कशी वाहते बघा, भरपूर पाणी आलेलं आहे. आणि आता इथून आहे ना, हा सरळ जो रस्ता जातो हा वडाळा गावात जातो, आणि उजव्या हाताला जातो ना तो इंदिरानगरला जातो. तर आपल्याला उजव्या हाताने जायचंय. बस आता ह्या रोडनी सरळ इंदिरानगरच. इकडं शिव मंदिर आहे, छोटस मस्त आहे. आणि बघा, हे बघा मित्रांनो, डाव्या हाताला जे आहे ना, हे पंचमुखी हनुमान देवस्थान आहे. पंचमुखी. सर्व वाहन बाजार. हा नाशिकला वाहन बाजार भरपूर आहे. सकाळचं वातावरण एकदम छान आहे, मस्त पैकी आल्हाददायक वातावरण एकदम. हे बघा इकडे दिसत, हे सर्व वाहन बाजार आहे बघा. आणि आता बघा ही आली ही चौफुली. बस इथून इंदिरानगर चालून जातं पुढं.
ही जी चौफुली आहे ना मित्रांनो, ही सिटी सेंटर मॉलकडून इकडे आंबेडकर नगर नाशिक रोडकडे जाणारा रोड आहे. आणि आपल्या पाठीमागून जो रोड येतो ना, तो द्वारकेवरून पाथर्डी गावात जाणारा रोड आहे. अशी चौफुली आहे ना. इथून पुढे आता बस इंदिरानगर. सगळी कशी वर्दळ आहे बघा. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे त्या महिलांना घ्यायला बघा. इथं बस महिला सर्व बसताय बघा. बसल्या का निघू आपण गुरुपीठावरती त्र्यंबकेश्वरला. ओके. मित्रांनो, इथं आता आपण गुरुपीठावरती आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. हा बघा एरिया, किती छान परिसर आहे बघा. तेव्हा त्या महिला उतरताय आता. परिसर किती छान आहे बघा, एकदम मस्तपैकी. डोंगराळ भाग आहे बघा सर्व मस्त. छान वाटतं एकदम मस्त परिसर. एकदम किती सुंदर वातावरण बघा. सर्व धुकं धुकं इकडे मस्तपैकी धुकं धुकं सर्व. आणि हे गुरुपीठ आहे. किती छान परिसर आहे बघा. प्रसन्न वाटतं एकदम मस्त पैकी. इकडे अन्नक्षेत्र आहे इकडे खाली. हे इकडे प्रसादालय खाली. इकडं हे खाली प्रसादालय इकडं. आणि हे मंदिर बघा, हे मस्त पैकी किती प्रसन्न वातावरण वाटतं बघा. आणि हे बघा, मध्ये जाताना ना या पाण्यातून जावं लागतं आपल्याला. हे बघा, या पाण्यातून जावं लागतं. पाय मस्त स्वच्छ धुवून निघले जातात. आणि हे बघा, पाय धुवून आपले मध्ये जायचं. भारी वाटतं ना एकदम. थोडी एवढी फक्त एवढी. हा नाही, मध्ये नाही, मध्ये. तेव्हा किती छान वाटतं बघा. एकदम पवित्र वाटतं एकदम मस्त पैकी. हा सभा मंडप आहे. हे बघा स्वामी. एकदम छान वाटतं, मस्त पवित्र वाटतं एकदम मस्त.
मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे अन्नक्षेत्रामध्ये जेवण करण्यासाठी. हे बघा, आता अन्नक्षेत्र इकडे आहे. इकडे हे खाली आहे जे अन्नक्षेत्र आहे. हा परिसर बघा किती छान आहे. एकदम हिरवागार परिसर आहे बघा, किती छान आहे, एकदम मस्त पैकी निसर्ग सौंदर्य बघा किती मस्त आहे मित्रांनो. तुम्हाला जर शांती बघायची पाहिजे असेल ना, शांती, मन शांती, तर या परिसरात नक्की एक चक्कर मारायचे. फार भारी वाटतं मस्तपैकी. तुमचा सर्व तणाव आहे ना, तो सर्व निघून जाणार. इतकं छान वातावरण आहे. चलो आता आपण जेवण करून घेऊ. हे गुरुपीठाचं अन्नक्षेत्र आहे मित्रांनो. इथं अल्पोपहार पण मिळतो आणि हे जेवणाचं इकडे बघा. हे अन्नक्षेत्राचा रस्ता आहे. निसर्ग सौंदर्य बघा किती छान आहे, किती मस्त आहे बघा. बघा मित्रांनो, हे आहे अन्नक्षेत्रचा एरिया बघा. हा साफसफाई चालू आहे आणि अन्नक्षेत्र पुढे बघा. हे बघा, हे मित्रांनो अन्नक्षेत्र आहे बघा. हे मित्रांनो, हे जेवण मिळाले आपल्याला. हे डाळ आहे, भात आहे, पोळी आहे आणि हे चटणी वगैरे बघा. असा हा प्रसाद आहे, मग प्रसाद आहे. चला जेवण करायला. हे प्रसादाला आहे. मस्त वातावरण. चलो. मित्रांनो, जेवण झालंय मस्तपैकी. आता शांत परिसर आहे, एकदम एकदम शांत, प्रसन्न होतं मन एकदम इथं आल्यावर. तर मित्रांनो, आता मस्तपैकी जेवण झालेलं आहे प्रसादालयामध्ये. छान जेवण होतं एकदम आणि प्रसन्न वाटलं एकदम. आणि आता आपण आपल्या गाडीकडे जाऊया. त्या महिला आहे ना, त्यांना उपवास असल्यामुळं त्यांना थोडं थांबावं लागलेलं आहे. तर ते जेवण आलं का मग परत जाऊ आपण पुढं. हे बघा, हा बघा, हा गुरुपीठाच्या आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे, एकदम मस्त पैकी. पूर्ण ढगाळ वातावरण आहे आज. हे बघा,
पूर्ण एकदम निसर्ग सौंदर्य, सर्व हिरवंगार. इथं आल्यानंतर एकदम तणाव सर्व मिटून जातं. आणि हे बघा सर्व आभाळ आलेलं आहे वरती, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आजूबाजूचा परिसर बघा. तर चला आता गाडीजवळ जाऊ. महिला आल्या का आपण खाली जायचं आहे माऊलींची सेवा करण्यासाठी त्यांना. तर ठीक आहे चला. हे आता सेवा करण्यासाठी चालले. तर सेवा करण्यासाठी आता चालले. हा झालं झालं. तर मित्रांनो आता त्या सेवेकरी महिला आहे ना, त्या सेवा देण्यासाठी ते माऊलींच्या बंगल्यावरती गेलेल्या त्या. आणि बघा आता आपण इथं पार्किंगला थांबलेलो आहे. आपली गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे. आणि बघा हे हा परिसर. आणि आता आपल्याला जवळजवळ 2 ते 3 तासाचा आराम आहे गाडीमध्ये. तर चला करूया गाडीमध्ये मस्तपैकी आराम. आणि सेवेकरी महिला आल्या की आपण त्यांना घेऊन परत आपल्या नाशिकला इंदिरानगरच्या केंद्रावरती सोडून देऊ. तो ओके तोपर्यंत. तर हॅलो गाईज, मित्रांनो आता 3:25 होत आलेले. तर अजून काही त्या सेवेकरी महिला आलेल्या नाही आहे. तर बघूया अजून वाट. मग काय तोपर्यंत माझी मस्त झोप झाली. जवळपास 1 तास मस्त झोपलो मी आणि भारी वाटलं. तर आता बघूया केव्हा येतं त्या. मित्रांनो गाडीतून खाली उतरल्यानंतर आहे ना, आपल्या पाठीमागच आहे ना एक उपहारगृह आहे बघा. हे उपहारगृह आहे. तर बघूया तिथं जरा चहा वगैरे मिळतो का काय. चहा आहे का? हे बघा हे उपहारगृह आहे.
बघा मित्रांनो किती मस्तपैकी पिवळे फुले बघा सगळीकडं. या गुरुपीठाच्या परिसरात आहे ना किती छान फुलं लावलेली वगैरे मस्तपैकी. सर्व पिवळी चादरच आहे एकदम बघा. आणि हे बघा पाणी. भारी वाटतं ना मित्रांनो एकदम. सर मस्त पिवळी चादर आहे एकदम सर्व. भारी वाटतं एकदम. सर्व पिवळी चादर आहे बघा फुलांची. आणि समोर माऊलींचं निवासस्थान आणि वरती गुरुपीठ आहे असं इकडं वरती. मस्त वाटतं एकदम छान. आणि हे बघा वडाचं झाड किती छान आहे मस्तपैकी. चला ओके आले आहे महिला आता. चला निघूया आपण. बसले का निघू आता. हे बघा मित्रांनो इथं आता त्यांना पोचवलं इथं बघा नाशिकला. तर हॅलो मित्रांनो, आपण आता आहे ना त्र्यंबकवरून गुरुपीठामधून त्या सेवेकरी लेडीजला उतरून आहे ना घेऊन आत्ताच आपण त्यांच्या केंद्रावरती सोडून दिलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ पण इथंच संपवू. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो नेहमी हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. आणि मित्रांनो चला ठीक आहे तर ओके बाय बाय. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके सी यू.